नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. मी आज आले पुणे सिटीमध्ये. आज आहे 15 ऑगस्ट आणि श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचे इथे आलेले आहे. किती छान सजवलेलं आहे बघा. आणि खूप प्रचंड अशी गर्दी आहे तिथे. आणि मला गणपतीचं दर्शन घेते मी सिटीत आल्यावर. तर मी नेहमी पहिलं गणपतीचं दर्शन घेऊनच माझी सगळी कामं करते. पहिलं मी गणपतीचं दर्शन घेतलं आणि सगळे इथे व्हिडिओ काढतात. ते कोणालाच मोह आवरत नाही व्हिडिओ काढण्याचा. मग गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर पुढे मला जायचं होतं शॉपिंगला आणि मी शॉपिंगसाठी सिटीमध्ये आले आहे. गणपती आणि महालक्ष्मींची काही खरेदी करायची होती, त्यासाठी मी पुण्यात आले होते. आणि हा देखावा म्हणजे खूपच सुंदर, म्हणजे डोळ्यांना खूप आकर्षित करत होता आणि इथून हलावंसंच वाटत नव्हतं. म्हणून मी इथेच थांबले आणि खूप छान दर्शन झालं, मुखदर्शन गणपतीचं बघू शकता. आणि मी पुढे शॉपिंगसाठी गेले. मला काही माळा घ्यायच्या होत्या, काही देवासाठी वस्त्र वगैरे घ्यायचे होते, त्यासाठी मी तिथं पुण्यात आलेली आहे. काही शॉपिंग करायची होती महालक्ष्म्यांची. तर मी यादी करून इथे आले आणि बरंच खरेदी केलं. आणि खूप छान छान असं नवीन नवीन वस्तू पुणे सिटीमध्ये आलेल्या आहे. होलसेल रेटने देखील मिळतात. मी रविवार पेठेत आले होते आणि खूप छान माळा, वेली, फुलं असं दिसत होतं. इथे आपल्या गणपती आगमनाची तयारीसुद्धा झाली आहे. ह्यावर्षी वृंदावनचा देखावा आहे. दगडूशेठ गणपती इथे देखाव्याची सुरुवात झालेली आहे आणि खूप सुंदर असं देखाव्याचं जे डेकोरेशन आहे ते चालू आहे आणि काम चालूच आहे इथे बघ. आणि खूप गर्दी होती. आता हे काम पूर्ण होईल आता काही दिवसातच, कारण की गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. इथे मूळचंद मिल आहे आणि 15 ऑगस्ट निमित्त पूर्ण सिटी अशी छान सजवली गेली आहे. आणि मी सुद्धा त्यात शॉपिंग करायला गेले आणि खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. मी पुढे आल्यानंतर मला मंडईच्या जवळ जे देखावा दिसला महालक्ष्मींचा, वेगवेगळ्या साड्यांमध्ये वेगवेगळे दागिना परिधान केलेले होते आणि खूप छान असा देखावा होता. आणि म्हणजे आपल्याला आयडियाच येतात नवीन नवीन हे करण्यासाठी. आणि मी मंडईतून बाहेर निघण्यासाठी निघाले. तर बघू शकता बलून किती सुंदर आहे. हे मंडई आहे पुण्यातील. आणि आम्ही आता घरी निघाले आहे. तर खूप प्रचंड गर्दी आहे, गाडीसुद्धा निघत नव्हती पुढे. आणि 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट असल्यामुळे खूप गर्दी होती. पुढे मी खूप थकले होते. मी एवढी शॉपिंग केली आणि मी घरी जाण्यापूर्वी थोडंसं ज्यूस पिला. इथे मी पपया ज्यूस, खूप थकले होते त्यामुळं मी इथे पपया ज्यूस मागवला आहे आणि पपया ज्यूस पिते आणि घरी जाणार. तर इथे छान बलूनचे डेकोरेशन केले होते, सगळीकडे असे डेकोरेशन केलेले आहे आणि खूप छान वाटतं. इथे मी जो पपया ज्यूस मागवला होता तो पिला आहे आणि आता मला फ्रेश वाटत आहे, खूप बरं वाटतं आहे. मानकरचा डोसा घेतला आणि